नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तलावांवर सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, आयुक्त सौरभ राव. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली तिन्ही तलावांची पाहणी. किसन नगर परिसरात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम. गटारे, सार्वजनिक शौचालय, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, पाईपलाईन लगतच्या रस्त्यांची साफसफाई. कल्याणची घटना ताजी असताना ठाण्यात परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 35 तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबे घोसाई या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट व 2 मशीन बोट, उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट व 1 मशीन बोट, तर आंबे घोसाई तलाव येथे 4 पॅडल बोट व 1 मशीन बोट उपलब्ध आहे. सदरकामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, तसेच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकास सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी. जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच बोटीमध्ये बुयोस रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉ. पद्मश्री बेनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला व बोटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कोणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे. काही जणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कोणी नाराज आहे असे नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्यासोबत असून त्यांच्यापैकी कोणीही नाराज नाही. यापुढेही सगळेजण मिळून शिवसेनेमध्ये एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज झाले होते. विजयबापू शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वे यांनी यानंतर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या तिघांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना, सरकार म्हणून काम करताना काही वेळा पदे येतात आणि जातात, मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्त्वाचे आहे.
जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद वाटते त्याचप्रमाणे विजय बाप्पू शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू सहकारी हे पद महत्त्वाचे आहे असे त्यांनी मला सांगितले. आम्ही सारे शिवसेना नावाच्या कुटुंबाचा भाग असून या परिवारापासून कोणीही वेगळे होणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आज इथे नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार उपस्थित असून यापुढेही ते पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करतील असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कल्याणमधील सोसायटीत मराठी कुटुंबासोबत घडलेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणी कसे राहावे आणि काय खावे यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. तसे करणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कोणी शिवीगाळ करून मराठी कुटुंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही असे शिंदे यांनी निक्षून सांगितले. नव्याने बांधत असलेल्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील लिफ्टचा रोप तुटून लिफ्ट 3व्या मजल्यावरून पडून एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अथवा दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल न करता त्याला इतर रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय ग्रंथाली या संस्थेला 25 डिसेंबर 2024 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वैष्णव व्हिजन संस्थेच्या वतीने गुरुवार 19 डिसेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे 50तील ग्रंथाली या विशेष गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचांगकर्ते खगोलशास्त्र अभ्यासक श्री दाकरी सोमन हे होते. या कार्यक्रमात माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार संपादक श्री कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार संपादक श्री दिनकर गांगल, ग्रंथालीचे संपादक श्री अरुण जोशी, ग्रंथाली संस्थेच्या विश्वस्त डॉ लतिका भानुशाली व डॉ मृण्मयी भजक यांनी ग्रंथाली संस्थेच्या 50 वर्षांच्या वाटचाल आणि विविध टप्प्यांवरील अनुभव उपस्थितांसमोर कथन केले. त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहनही केले. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी मान्यवरांना गप्पांमध्ये गुंफले. यावेळी कुमार केतकर म्हणाले की ग्रंथालीने तागातल्या प्रतिभावंत लेखकांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. साहित्य क्षेत्रासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. दिनकर गांगल म्हणाले की ग्रंथालीने पुस्तक प्रकाशनाबरोबर अनेक सामाजिक व सांस्कृतिक चवी राबविल्या आणि त्यातून मराठी वाचकांचे रसिकांचे विधायक प्रबोधन झाले. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज शिवाजी सांप यांनी ग्रंथालीच्या समाजातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून ग्रंथाली व वैष्णव व्हिजन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयही सक्रिय सहभाग घेईल असे आश्वासित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील साहित्यिक अनंत देशमुख, अशोक बागवे, अनुपमा उजगरे, चांगदेव काय आणि डॉ निर्मोही फडके या साहित्यिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कारही करण्यात आला. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या.
आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. जिल्हा परिषद ठाणे केंद्र शासनाने 24 डिसेंबर 1996 रोजी पंचायती संबंधीचे उपबंध अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे अधिनियम 1996 अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला 24 डिसेंबर 2024 रोजी 28 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस पेसा दिन म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमता बांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांच्या या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढवून ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गाव ग्रामपंचायत पातळीवर मेळावा, प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व पेसा गावातील संबंधित घटकांनी सहभाग नोंदवावा तसेच ग्रामसभा सदस्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील 55 ग्रामपंचायतीमधील 101 महसूल गाव, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील 40 ग्रामपंचायतीमधील 73 महसूल गाव तर शहापूर पंचायत समिती क्षेत्रातील 110 ग्रामपंचायतीमधील 230 महसूल गाव असे एकूण ग्रामपंचायत 205 तर महसूल गाव 404 येथे पेसा दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. पेसा कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या व शक्यतो स्थानिक बोली भाषेचे जाणकार व्यक्ती, संस्था, अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना पेसा कायद्याविषयी माहिती देणार आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, प्रमोद काय यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत यांनी पंचायत समिती भिवंडी शहापूर व मुरबाड येथील गट विकास अधिकारी, अधीनस्थ विस्तार अधिकारी, पण, तालुका व्यवस्थापक, पेसा, तालुका प्रशिक्षण समन्वयक, पेसा, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसभा मोबिलायझर व ग्रामस्तरीय कर्मचारी या सर्व यंत्रणेला पेसा दिन अंमलबजावणी उत्कृष्टपणे नियोजित करण्याबाबत निर्देशित केले आहे. पेसा कायद्याशी संबंधित घोषवाक्य व बॅनर यांचा वापर करून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात येणार असून अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामस्थांनी पेसा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. कल्याणची घटना ताजी असताना ठाण्यात परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण. ठाण्यातील विवियाना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचे भाडं नाकारल्याने महिला रिक्षा चालकाला मॉलच्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्यात आली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुरक्षा रक्षकाला जाब विचारला नसे. कार्यकर्ते आणि संबंधित महिला रिक्षा चालकाने देखील सुरक्षा रक्षकाला चोप दिला आहे. महाराष्ट्रात राहतात तर मराठी माणसाचा आदर करणे गरजेचे आहे. सरकारच्या जीवावर या. तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. मी क्राईम ब्रांच अधिकारी बोलतो आहे.
जर तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर आम्ही सांगतो तसं करा असे सांगून वाघे इस्टेट येथे वास्तव्यास असणाऱ्या सदानंद रामचंद्र पाधे 86 या वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. या व्यक्तीला त्यांच्या बँक खात्यातून 8,65,153 रुपये RTGS करण्यास सांगितले. त्यांनी रक्कम RTGS केली. या व्यक्तीचे नातेवाईक फिर्यादी सोनाली घाट 50 यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. सदर फसवणुकीबाबत वाघे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला आहे. सायबर गुन्हेगार हे यूपीमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाघे पोलिसांनी सूत्र हलवीत उत्तर प्रदेशमधील रोचक अजय कुमार श्रीवास्तव 29 रा 74B रुक्मिणी विहार छठे मिल बख्शी का तालाब लखनऊ उत्तर प्रदेश आणि संदीप कमलेश सिंग यादव 26 रा खुटेहना हरदोई ग्रामीण उत्तर प्रदेश या दुकलीला ठाणे शहर पोलिसांनी 14 डिसेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशमधून अटक केली. त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या बँक खात्यांचा तपास केला असता त्यांनी आतापर्यंत 59 जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच त्या फसवणुकीत मिळालेली रक्कम ही क्रिप्टोकरन्सीमध्ये परावर्तित केलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास 4,000 क्रिप्टोकरन्सी USDT अंदाजे 3,20,000 रुपये इतक्या रकमेचा शोध लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत. कल्याणमधील अजमेरा सोसायटीतील मारहाण प्रकरणातील फरार आरोपी अखिलेश शुक्ला यांना पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर अखिलेश शुक्ला याने व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली होती. शहाड टिटवाळा परिसरातून अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतले आहे. अटक करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात 8-10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर 3 जणांना अटक करण्यात आली आहे. जखमी अभिजित देशमुख याचा जबाब आणि डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार कलमे वाढवण्यात येणार. कल्याणचे ACP या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त होताच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. ठाण्यात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अमित शहांच्या वक्तव्याचा विरोध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली त्याच महामानवाचा अमित शहांनी संसदेत अपमान केला त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. कोपर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 45 वर्षाच्या इस्माने 4 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात चंद्रकांत हिवाळे या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी वाघे प्रभाग समितीतील किसन नगर परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्याच आता झोपडपट्टी परिसर अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार
झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी वाघे प्रभाग समितीतील किसनगर परिसरात राबवण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि वाघे इस्टेट प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारे, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, पाईपलाईन गलतचा रस्ता, सार्वजनिक शौचालय यांची सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला. माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे तसेच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. सर्वक्ष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यात येत आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरानंतर आज किसनगर येथील परिसरात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. गटारे साफ करण्यापासून ते सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंत काम करण्यात आले. या भागात पडलेला राडा रोडाही उचलण्यात आला. या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेऊन आमच्या हुरूप वाढवल्याचे उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तलावांवर सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, आयुक्त सौरभ राव. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली तिन्ही तलावांची पाहणी. किसनगर परिसरात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम. गटारे, सार्वजनिक शौचालय, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, पाईपलाईन लगतच्या रस्ता यांची साफसफाई. कल्याणची घटना ताजी असताना ठाण्यात परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण.
या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.